मित्रांनो, खूप दिवसातून आमच्या डिस्पॅच चॅनलवर स्वागत आहे आणि आम्ही आज जात आहोत नैसर्गिक रम्य ताडमालला व्हिजिट करायला। आणि आमची मंडळी बघा, सगळे सामान भरतायत। अमोल आलेला आहे बोरवलीवरून आणि पूर्ण मुंबई गोवा हायवेचा सीन बघायचं। सुमित आहे आमचा खूप दरवर्षीप्रमाणे बघा, नाकाला हात लावला म्हणजे नाकाला हात लावला नाही, टाइमपास झालाय। कोण टाइमपास केलाय ना, सगळं माहिती आहे आम्हाला, कोणी टाइमपास केला आहे। आणि आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक वातावरण दाखवू, ताडमालचं एकदम सुंदर नैसर्गिक क्षेत्र दिसतंय। दहाचा टायमिंग द्यावाला पाहिजे होता। आपला मॅनेजरच कंपनीने गेलता चला काय बरोबर की नाही सोन्या? डिस्पॅच तरी आमची रनिंग सुरू झालेली आहे। 20 किलोमीटर ऑफ रायडिंग। 11 किलोमीटर। आणि आता आम्ही पाबल फाट्याला पोहोचलेलो आहे। निरू पाबल फाटा इथंच तर सगळा गेम झालेला होता। इथं भूतात काय 20 अर्धा तास रनिंग असेल। पूर्ण नैसर्गिक रम्य एकदम रम्य तारा। जवळजवळ आम्ही पुढे आलोय आणि आम्हाला काय रस्ता माहित नाहीये, कारण जंगली एरिया, नो नेटवर्क नाही। सरळ सरळ जाऊ आणि आता बघू, मागे आपली पोरं आहे तिकडे। पलव दणदणीत दे चला, ए चला लवकर। वरून टाकू का अशी इकडून? नाही, ते राईट साइडून घेते, चिखलाचं टायर गेलं बघ, नाही तर मग बरोबर त्या टायरांची एजन्सीने तरी पण चालेल। पलव 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 सरळ गेले, आलो। सरळ चला, सरळ 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 चला, सरळ। आई धावड्यानं स्कूटी दिली पण फायदा नाही। आता कसं आई घरी मग या मालकाकडे थार बीर असेल, इनोवा आहे। आता चल सरळ सरळ, कुठं सरळ? खपला खपला। काय इकडं राईटला लगता है हम लोग भटक गए। आजू बाजू कोई गेट भी नहीं है। हमारे क्या फार्म हाउस, और 2 लोग गए आगे देखने के लिए। आणि आम्ही फायनली भुताटकी फार्म हाऊस। गेट खोल, गेट खोल। आणि हा फार्म हाऊस मध्ये आलोय आम्ही। आता ओळख पटवून आम्ही पुढची तयारी करू। ताडमाल व्हिलेज। हा येऊ दे। हाँ मेरा अंडचा चलो, क्योंकि मेरा ही बुकिंग है। बछड़ा है, मजा आएगा। बछड़ा के साथ खेलेंगे हम। बछड़ा है, गो माता है वहाँ, गो माता है बघा, एकदम नैसर्गिक सानिध्य आहे। ये देखो, आणि यांची इनोवा आणि इथं आम्ही
महिला बचत गट, सुंदर असं सगळं जेवणाचं साहित्य आणि आम्हाला राहण्यासाठी. एकदम डेंजर आणि एकदम बघा एकदम विला बघताय तुम्ही ताडमाल विलेज. एकदम सुंदर, एकदम स्विमिंग पूल, फ्रीज, बसण्यासाठी एकदम प्रॉपर आईस्क्रीम बनवू शकता. नैसर्गिक रम्य वातावरणामध्ये आलोय आम्ही. हे इथे खेळायला मस्त नाही. बॉल आणलाय, बॅट करू तयार. एकदम मस्त ताडमाल रिसॉर्ट बघा, जुन्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी. वास्तुकला. तिकडे डायरेक्ट पिऊन देतील नाही तुला. सिंबा आहे. नैसर्गिक सानिध्यात तुमचं स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. चिकन रान, चिकन रान, विजय चालू नाही करा. हॉकी टॉकी. आपली स्वीटू आहे आणि हा पूल आहे आणि इकडे म्हणजे चढण्यासाठी एकदम ऍक्टिव्हिटी आहे, सगळ्या गोष्टी. हा मच्छीचा तलाव आहे. हा फ्रीज आहे, पर्सनल फ्रीज. आईस्क्रीम हे जुन्या पद्धतीचे सगळ्या माचीच सोन्याकडं टाईट एवढा भेटत ना. इथे गॅस फिट करताना आणि मस्त असा एकदम आपल्याला रिसॉर्ट भेटलेला आहे. जवळजवळ 4 एकरचा आहे आणि झाड आणि ते एक टीम आहे ती चिकनची तयारी करत आहेत. भांड्या भिंड्याची चांगली सोय आहे सगळी या बाजूला. सुंदर असा रिसॉर्ट भेटलेला आहे राकेश मोकलच्या साह्याने, आपले मित्र. आणि सुंदर आहे. आणि इथे आमच्या आता रात्रीच्या जेवणाचा प्रोग्राम साठी म्हणजे आम्ही सगळं बनवतोय, तर मी दाखवेन तुम्हाला. आणि मस्त चांगलं आहे, सगळ्या बाजूला ग्रीनरी आहे एकदम. बघितलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी बघून आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि एकदम रिजनेबल मध्ये मिळालेलं आहे. तर पवन पण येणार आहे थोड्या वेळाने. तर डिस्पॅच गाईज. जरा फ्लेवर आहे. नको आता नको. माहिती इरा दिला गो गावचे लेकीना आली मदनबाई आई जावली सुरेनी. ए सुरेन तो फोडशील ना तिकडं. चायनीज टिंबा चायनीज सेंटर आणि कामगार सेना. अरे ते कोण खायचे मनोज खातो. मनोज पाय खातोस तू. खाऊ पहिले होतं नाही, नंतर होतं खाऊ भेंडी म्हणजे काय. टाकले पाहिजे.
अजून टाक कलर जास्त. तो घरी नेवाचा का कलर तुला? कलर टाकू त्याच्यात थोडं. टाक 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 टाक. मीठ टाक मीठ. कलर लावू अजिनोमोटो काय अख्खा टाकणार आहे का काय? बारीक आहे हो. अरे बारीक घे, बारीक टाक रांडाच्या. टाकू टेस्ट तुला अजिनोमोटो काय ते या नसतं. तुला माहिती नाही अजिनोमोटो कसं असतं. अरे तुला माहिती नाही अजिनोमोटो काय असतं ते. निरू अभ्यास कर नंतर बोल. चुकलो बाबा. बघा मस्त पण तयार झाले. अरे गे क्या ऐसा फील्डिंग करते. आणि तिकडे चिकन चाललंय आणि इकडे क्रिकेट खेळतात पोरं आपली. आणि सुंदर असे 3 आम्हाला रूम दिले आहेत त्या लोकांनी. आणि चांगलं आहे वातावरण एकदम फॅमिलीसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी, म्हणजे ज्यांना नैसर्गिक म्हणजे असं आनंद घ्यायचा असेल की काय, त्यांच्यासाठी एकदम एक नंबर म्हणजे हा रिसॉर्ट आहे. जवळजवळ म्हणजे असं त्यांचं म्हणजे आताच चालू केलं आहे त्यांनी. आणि मागे बघा आंब्यांची झाडं सगळी सुंदर आहे. म्हणजे असं एकदम निवांत, नाही फोनला रेंज नाही काय, म्हणजे कोणाचे फोन येऊ शकत नाही की काय नाही, अशी गोष्ट आहे सगळी. आणि मनोज तिकडे सिक्सरवर सिक्सर मारतोय. टायमिंगचा गेम आहे. डिस्पॅच गाईज. आणि ही स्वीटी आपली एकदम म्हणजे चांगली सोय आहे आपली सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ते पकोडा मॅन सुनील म्युझिक लावलेला आता सध्या बंद ठेवलं. मग चिकन सगळं आपलं स्वीटी वगैरे सगळं. आणि हा चांगला रिसॉर्ट आहे, तुम्ही सर्वांनी भेट द्या नक्कीच. आणि हे इथले दादा आहेत, यांचाच रिसॉर्ट आहे. ठीक आहे गाईज. डिस्पॅच हड्डी फ्राय. इथं अमोल बनवतोय चिकन लपेटा. चिकन जास्त टाक. सुमित बनवतोय पकोडे. सुंदर अशी मेजवानी. हवा घालत खावं लागेल काय मदन. नाही ती पेटली की पेटली मदन. सुट्टी झोपली आहे. अमोल कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. एक्झॉस्ट फॅन एकदम मालकाने चांगली सोय करून दिली आपल्याला. चिकन इकडे टिंबा चायनीज सेंटर. आणि इकडे आपली पोरं खेळतात. बघा कसे नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतात पोरं आपली. आणि हा दुध्या पाक. हाय नाव काय? हल्या पाक. कसा सोडा मग काय मग ससा धरा. आत्ताच उठलेत सगळी आणि पोरं बघा. नाश्ता करताल, नाश्ता बनवताना तिकडे फोन लागतो. वॉकी आवाज घेऊन काका ना काही पाहिजे काय वॉकी दाखव मला.
काका काका आम्ही चाललो किंवा काका आम्हाला भांडी पाहिजे काय त्यांचं फार्म हाऊस आहे तिकडे ग्रीन हाऊसच्या मागं आहे तिकडे फक्त एक आवाज देतात बरं रात्री तर रात्री कधी पण ते आवाज कधी देतात पण आवाज द्यायच्यावर सगळं सामान सोय पण भारी केली एकदम विजय भाऊ माझा मोबाईल 2 मिनिटं हजीर. चलो आता आम्ही घरी जात आहोत. डोंगर म्हणजे नैसर्गिक इथं नेटवर्कच नाहीये त्यामुळे हॉकी टॉकी मध्ये आम्ही त्यांना सांगत होतो आता आम्ही घरी जातोय डिस्पॅच आणि आम्ही युट्यूबचा चॅनलचं नाव थोडं आम्ही चेंज करणार आहोत. तर काय करणार ते आम्ही नंतर सांगू. डिस्पॅच